हॅलो हॅलो नमस्कार. फेसबुक लाईव्ह मध्ये रमेश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्त प्रथमतः त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या पातळीवर सध्या विविध कार्यक्रम चालू आहेत. त्यांच्या शताब्दी समितीचं औचित्य साधून आपल्या परिसरातील शताब्दी समितीने फेसबुकवरील 100 व्याख्यानांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याचा हा जो ऑनलाईन उपक्रम हाती घेतलेला आहे तो कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर औचित्यपूर्ण, उल्लेखनीय आणि कौतुकास पात्र असा आहे. खऱ्या अर्थाने विचाराचा जागर आणि मंथन करीत अनेकांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने अण्णाभाऊ सारख्या महात्म्यांचे विचारतीर्थ प्रक्षालन करणारा हा ज्ञान यज्ञच आहे असेच म्हणावे लागेल. आणि हा जो सर्व प्रयत्न या ठिकाणी करत आहेत त्यामध्ये आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर मारुती कसाब, प्राध्यापक डॉक्टर रमेश लांडगे, प्राध्यापक डॉक्टर गायकवाड, डॉक्टर कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा हा जो प्रयत्न आहे खरोखरच उल्लेखनीय, कौतुकास्पद असा आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की या व्याख्यानमालेमध्ये त्यांनी मला सुद्धा संधी देऊन आपणाशी हितगुज साधण्याचा एक प्रसंग या ठिकाणी घडून आणलेला आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मी आपणा सर्वांना स्वस्थ आरोग्य आणि सुरक्षित जीवन या ठिकाणी चिंतितो. सर्वांना घरी राहण्याचं मनापासून विनंती करतो. हे व्याख्यान ऐकण्यासाठी सहभागी झालेल्या सर्वांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून व्यक्त झालेले राजकीय विचार या विषयावर चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःचे सुखदुःख विसरून आपली प्रतिभा, आपली कला, विचार आणि साहित्य याच्या बळावर लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साठे म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडलेल्या आहेत. जाती प्रथेमुळे हजारो वर्ष वंचित राहिलेल्या आणि मागास राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्व म्हणजे अण्णाभाऊ साठे आहे. असं म्हणतात की अण्णाभाऊ साठे यांच्या कथेमध्ये, साहित्यामध्ये अद्भुतता आहे, अतार्किकता आहे आणि अतिशयोक्ती आहे. कदाचित काही अंशी ते सत्यही असेल, परंतु अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये मानवी जीवनाचं विदारक वास्तव, जीवन तत्वज्ञान, त्या जीवनाचं वास्तव दर्शन त्यांनी मांडलेलं आहे आणि हे आपणास अंतर्मुख करायला लावणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी अक्षरशत्रू असलेल्या या माणसाने अक्षरशः अक्षरावर अधिराज्य गाजवलं. अक्षर क्रांतीच नव्हे तर विचार क्रांती आणि वाङ्मय क्रांती त्यांनी घडवून आणली. हे अद्भुत असंच आहे. मुळामध्ये अण्णांचं जीवनच अद्भुत आहे. पहा ना, अगदी लहानपणीचे अण्णा आणि 40, 50, 60च्या दशकातील अण्णा, शाळेतल्या मास्तरला दगड भिरकवणारे, रानोमाळ डोंगर कपारी अनवाणी हिंडणारे आणि आपल्या समवयस्क मित्रांसमवेत यात्रा, जत्रा आणि तमाशाचे फड धुंडाळणारे अण्णा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतात, बलाढ्य रशियाचा अभ्यास दौरा करतात. तेथे रशियात याच अण्णांसाठी फुलांचे गुच्छ घेऊन विमानतळावर रशियन नेते, कार्यकर्ते आणि साहित्यिक डोळे लावून बसतात. अद्भुत, आश्चर्यकारकच आहे ना. एखाद्या सिनेमाला शोभावा असा अण्णांचा जीवनपट आहे. अण्णांच्या या सर्व जीवनाकडे पाहिल्यानंतर ही अद्भुतता साहजिकच त्यांच्या साहित्यातून उतरणं हे आपण समजून घेऊ शकतो.
अण्णाभाऊ साठे यांच्या राजकीय विचारांवर बोलण्यापूर्वी त्यांचे राजकीय विचार कशा पद्धतीनं घडले, ते कोणत्या परिस्थितीतून साकारले, त्यांचं व्यक्तित्व कसं विकसित होत गेलं हे आपण समजून घेऊयात. आणि त्यानंतर एक एक करून ज्या राजकीय संकल्पना, राजकीय विचार त्यांच्या साहित्यातून ठळकपणाने द्रगोचित होतात त्यांचा आपण आढावा घेऊया. खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे हे काही राजकीय तत्वज्ञ किंवा राजकीय विचारवंत नव्हते आणि त्यामुळे त्यांनी राजकीय विचारावर जाणीवपूर्वक असा काही एखादा ग्रंथ लिहिलेला नाहीये किंवा राजकीय विचार, तत्वज्ञान, संकल्पना अशा एका ठिकाणी एकत्रितपणे त्यांनी मांडलेल्या नाहीये. या राजकीय संकल्पना, हे राजकीय विचार त्यांच्या साहित्यात निश्चितच आहेत, ते अभिव्यक्त होतात, परंतु वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये, मग ते पोवाडे असतील, कथा कादंबऱ्या असतील, त्यांनी लिहिलेली स्तवनं असतील, गवळणी असतील, या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी चहूकडे ते पसरलेले आहे. आपल्याला या सर्व राजकीय संकल्पनांची एकत्र गुंफण करावी लागते आणि मग त्याची मांडणी करावी लागते. आणि मग तेव्हा आपल्या लक्षात येतं की निश्चितच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये समर्थपणाने आधुनिक राजकीय संकल्पना आलेल्या आहेत. आता या राजकीय संकल्पना, त्याचं जे मूळ आहे, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचं आणि साहित्याचं मूळ आणि केंद्रस्थानच मुळात तो तळागाळातला माणूस आहे, तो कष्टकरी आहे, तो कामकरी आहे, तो दलित पददलित आहे. आणि म्हणून या सामान्य माणसाच्या जीवनातलं दुःख दूर करण्यासाठी आणि त्याच्या आयुष्यामध्ये समाधान, तृप्तता आणि आनंद भरण्यासाठी, पेरण्यासाठी अण्णाभाऊ यांनी साहित्य लिहिलेलं आहे, विचार केलेला आहे. आणि म्हणून सामान्य जनांच्या जीवनातील समस्या निर्मूलन करण्यासाठी उपायात्मक चिंतन करण्याच्या प्रयत्नातून अण्णांनी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा त्यांचा जो मानस आहे, त्यातून ती साहित्याची आणि विचारांची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून प्रस्थापित व्यवस्थेतील दोष आणि ते दोष दूर करून पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठीच हे त्यांचं साहित्य आहे. आणि साहजिकच मग त्यांच्या या साहित्यातून ही आदर्श अशी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था उभी करण्यासाठी शोषणमुक्त समाज आणि शोषणमुक्त माणूस उभा करण्यासाठी या संकल्पना अवतीर्ण झालेल्या आहेत. आणि त्या म्हणजे स्वातंत्र्य, समता, समाजवाद, सामाजिक न्याय, साम्यवाद, मानवतावाद आणि स्त्रीवाद या मला ठळकपणाने जाणवलेल्या काही निवडक राजकीय संकल्पना या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अण्णाभाऊ साठे कसे घडत गेले? अण्णाभाऊ साठेंचं मूळ गाव हे वाटेगाव, वाळवा तालुक्यातलं, सातारा परिसरातलं. त्या ठिकाणी त्यांचं लहानपण गेलं. सातारा परिसरामध्ये त्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रतिसरकार निर्माण करणारे एक लढवय्ये स्वातंत्र्य सैनिक, त्यांनी जी राजकीय चळवळ त्या ठिकाणी चालवलेली होती, त्या राजकीय चळवळीच्या परिवेशामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं व्यक्तित्व तयार झालेलं आहे. प्राध्यापक बजरंग कोरडे यांनी अण्णाभाऊ साठेच्या साहित्यावर एक इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा अनुवाद विलास गीते यांनी केलेला आहे आणि तो उपलब्ध आहे. प्राध्यापक बजरंग कोरडे असं म्हणतात की किशोर वयामध्ये अण्णांच्या सवयी बदलल्या आणि अण्णा साहस कथा, पोवाडे, स्तवने ऐकणे आणि म्हणणे यांच्याकडे वळाले. त्यासाठी अण्णांनी समवयस्कांचे गट तयार केले. त्यांच्या समवेत ते राहू लागले, वेळ घालवू लागले, त्यांच्या समवेतच भटकू लागले. आणि या समवयस्कांसोबतच कळत न कळत राजकारण, चळवळी यावर चर्चा करत करत ते राजकीय चळवळीकडे ओढल्या गेले.
पुढे त्यांचं कुटुंब मुंबईला गेलं. मुंबईतील सुरुवातीची काही वर्ष खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांच्या जडणघडणीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी राहिलेली वर्ष आहेत. कारण मुंबई हे त्या काळी राष्ट्रीय, राजकीय आणि सामाजिक अशा सर्वच चळवळींचं एक केंद्र होतं. वेगवेगळ्या राजकीय संघटना, राजकीय पक्ष यांची सभा संमेलनं मुंबईमध्ये भरायची. साहजिकच या राजकीय संघटनांच्या, राजकीय पक्षांच्या सभा संमेलनांमधून उपस्थित राहण्याची, त्या सभा ऐकण्याची संधी अण्णाभाऊ यांना मिळायची. मित्रांबरोबर राजकीय चर्चा करणं, चळवळीमध्ये सभा कार्यक्रमात सहभागी घेणं, एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या संघटनेचं कार्यकर्ते म्हणून काम करणं, या बाबीकडे ते ओढल्या गेले. त्या काळात विविध राजकीय संघटना तरुणांना, कामगारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असत. विशेषतः साम्यवादी पक्ष, मार्क्सवादी पक्ष हा कामगारांना, तरुणांना आपल्या चळवळीमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असे आणि त्यासाठी वेगवेगळे सभा संमेलनं, आंदोलनं हे होत असत. अशा वेळी अण्णाभाऊ जे काम करत होते ते कष्टकरी वर्गाचे, ते कामगार होते. मुंबईमध्ये राहत असताना अण्णाभाऊ साठे हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सभा संमेलनाला उपस्थित राहू लागले. त्या काळामध्ये अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणं मुंबईमध्ये होत होती. त्यांचीही भाषणं ऐकण्याचा योग अण्णाभाऊ साठे यांना आला. 1936 मध्ये कॉम्रेड डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते झाले. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं प्रभावी व्यक्तिमत्व, ओजस्वी वाणी, तेवढंच प्रभावी वक्तृत्व आणि त्यांचे साम्यवादी विचार यामुळे कम्युनिस्ट पक्षाकडे अण्णाभाऊ साठे ओढले गेले. कॉम्रेड डांगे यांच्यासोबतच आचार्य प्र के अत्रे यांच्या विचार, व्यक्तित्वाचा आणि साहित्याचाही प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्यावर पडला होता. अण्णाभाऊ साठे यांना परिस्थितीतून कसं घडवलं, वेगवेगळे विचार त्यांना कसे सुचत गेले हे आपण पाहत होतो. त्याचबरोबर वेगवेगळे जे साहित्य त्यांच्या वाचण्यात आलेलं आहे त्या साहित्यातूनही अण्णा निश्चितच घडलेले आहे. मुंबईला 1942च्या दरम्यान मॅक्झिम गार्कीचं साहित्य त्यांना वाचायला मिळालं. मॅक्झिम गार्कीच्या साहित्याचा, विचार, व्यक्तित्वाचा अण्णाभाऊ साठे यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यांनी अनेकदा याचा उल्लेखही केलेला आहे. त्यांनी लिहिलेला माझा रशियाचा प्रवास यामध्ये तर त्यांनी 2-3दा मॅक्झिम गार्कीचा उल्लेख केलेला आहे. गार्की रोडवर फिरत असताना प्रकर्षानं गार्कीचं भव्य व्यक्तित्व आणि निर्मळ व्यक्तित्व अण्णाभाऊ यांना आठवतं आणि गार्कींच्या विचारावर ते बोलतात. एवढंच नव्हे तर 1958ला जेव्हा त्यांनी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाच्या भाषणामध्येही आवर्जून मॅक्झिम गार्कीच्या विचाराचा ते उल्लेख करतात. म्हणजे या सर्व गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की मॅक्झिम गार्कीचं किती मोठा प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्यावर होता. मॅक्झिम गार्कीचं साहित्य त्यांनी वाचलं. अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की मॅक्झिम गार्कीनं हे दलित साहित्य लिहिलेलं आहे, वंचितांचं साहित्य लिहिलेलं आहे, कष्टकऱ्यांचं साहित्य लिहिलेलं आहे. केवळ दलितांचं साहित्यच गार्कीनं निर्माण केलेलं नाही तर दलित साहित्यिक निर्माण केलेले आहेत असा बहुमान ते मॅक्झिम गार्कीचा करतात. त्याचबरोबर मुंबईला जेव्हा अण्णा राहत होते त्यांच्या त्या चाळीमध्ये रामविजय, पांडव प्रताप अशा वेगवेगळ्या पुराण कथा वाचल्या जायच्या. पुराण कथांवर आधारित कार्यक्रम व्हायचे. त्या कथा ऐकणे किंवा स्वतःही वाचणे हे उपक्रम ते करत असत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरकथांवर आधारित काही चित्रपट त्याकडे दाखवल्या जायचे. तर अण्णांनी आवर्जून ते वाचले आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे, त्यांच्या कार्याकडे ते वळाले. शिवाजी महाराजांवर जे जे काही साहित्य होतं ते त्यांनी वाचलं. साम्यवादी पक्षांशी जेव्हा त्यांचा संपर्क आला आणि साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करू लागले त्यावेळेला साहजिकच मार्क्सचं चरित्र असेल, मार्क्सचे विचार असतील, त्याचं साम्यवादी तत्वज्ञान असेल आणि त्यावर आधारित विविध पुस्तके असतील याचं वाचन अण्णाभाऊ यांनी मुळातूनच केलेलं होतं आणि त्याचाही प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्या विचार, व्यक्तित्वावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्या काळामध्ये मुंबईला स्वातंत्र्य लढ्याचं तर केंद्र होतंच, परंतु संयुक्त महाराष्ट्राची चळवळ भरात आलेली होती आणि म्हणून स्वातंत्र्य लढा असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल यावर मान्यवरांचे लेख नियतकालिकातून आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्ध व्हायचे
अण्णा आवर्जून हे सर्व लेख वाचायचे. स्वातंत्र्य लढ्यावरील आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवरील लिहिलेले हे जे लेख आहेत याचाही फार मोठा प्रभाव अण्णांवर पडलेला आपल्याला दिसून येतो. तर या सर्व साहित्याचा आणि परिस्थितीचा अण्णांच्या व्यक्तित्वावर प्रभाव पडला. लेखनाची उर्मी अण्णांना या साहित्यानं दिलेली आहे. राजकीय विषयावरील जे काही लेखन त्यांनी केलेलं आहे ते या सर्व मुशीतून आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अण्णाभाऊ साठे यांनी सामान्य वर्ग, दलित, पददलित आणि कष्टकरी कामकरी यांच्या जीवनातील दुःख दूर होण्यासाठी म्हणून जे साहित्य निर्माण केलेलं आहे, अनायासेच त्या साहित्यातून ज्या वेगवेगळ्या राजकीय संकल्पना अभिव्यक्त झालेल्या आहेत त्या राजकीय संकल्पनांमध्ये आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे स्वातंत्र्य, समता, समाजवाद, सामाजिक न्याय, साम्यवाद, मानवतावाद आणि स्त्रीवाद अशा वेगवेगळ्या संकल्पना ठळकपणानं अण्णांच्या साहित्यातून आपल्याला दिसतात. तर एक एक करून आपण या संकल्पना अण्णांच्या साहित्यातून कशा अभिव्यक्त होतात हे या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. स्वातंत्र्य ही संकल्पना अण्णांच्या व्यक्तित्वाला खूपच आकर्षित करणारी. देशाचं स्वातंत्र्य आणि मानवमुक्ती हा तर त्यांचा ध्यासच होता. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानपणीच क्रांतिसिंह नाना पाटील या लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांचं व्यक्तिमत्व अण्णांना प्रभावित करून गेलेलं आहे आणि त्यामुळेच अण्णा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलंय. मुंबईला असताना अण्णांचं कुटुंब मधून मधून वाटेगावला यायचं. त्यावेळेला वाटेगाव, वाळवा, सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चलेजावच्या चळवळीचं वारं वाहत होतं आणि त्याचा प्रभाव अण्णांवर पडला आणि अण्णाही त्या चळवळीमध्ये ओढल्या गेले. त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये झोकून दिलं. त्या काळामध्ये बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणावर तरुणांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं होतं. टेलिफोन्सच्या लाईन्स तोडणं, मोठ्या प्रमाणावर हिंसक असे आंदोलनं करणं, ह्या सर्व गोष्टी त्या काळामध्ये घडत होत्या. गांधीजींनी ब्रिटिशांना चलेजावचा आदेश दिलेला होता. सर्व देश पेटून उठलेला होता. सातारा परिसर तर त्या काळामध्ये आघाडीवरच होता आणि अण्णा सुद्धा यापैकी बहुतांश लढ्यामध्ये सहभागी होते आणि त्यामुळे अण्णांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट सुद्धा निघालेलं होतं. त्यामुळे अण्णांना अगदी डोंगर कपारी लपून राहावं लागलेलं होतं. त्यांच्यावर अटक वॉरंट निघाल्यामुळे म्हणजे अण्णांनी स्वतःचं घरदार, अगदी सर्वस्व हे सगळं कसं सोडलेलं होतं. कधी अटक होईल, कधी ब्रिटिश तुरुंगात डांबतील किंवा काय सजा होईल याची कसलीही पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यामध्ये अण्णा उतरलेले होते. म्हणजे स्वातंत्र्याकडे त्यांचं व्यक्तित्व कसं आकर्षित झालेलं होतं यातून आपल्याला लक्षात येईल. साहजिकच अण्णांचं एकूणच जे जीवन आहे ते स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि मानवमुक्ती या उदात्त मूल्यांचं जपणूक करणारा असं आहे आणि म्हणून त्यांच्या साहित्याचं अधिष्ठान सुद्धा आपल्याला ही सर्व मूल्य असल्याचं दिसून येतं. प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचबरोबर 1993ला मागे लोकराज्याने एक विशेषांक काढलेला होता. त्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबूराव गुरव यांनी लेख लिहिलेला आहे. तर बाबूराव गुरव असं म्हणतात की अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा जो हेतू होता तो व्यक्तीचा स्वाभिमान, स्वत्व, त्याचा आत्मभान जागृत करणं, स्त्रीचं चारित्र्य आणि देशाचं स्वातंत्र्य यांचं रक्षण करणं अशा उदात्त हेतून अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य निर्मिलेलं आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली पाहिजे आणि तू गुलाम नाहीस तर ही पृथ्वी तुझ्या तळहातावर आहे, तरलेली आहे याची जाणीव जोपर्यंत आपण त्याला करून देत नाही तोपर्यंत त्याच्यातलं आत्मभान जागृत होणार नाही. तू जगाचा स्वामी आहेस असं म्हणून त्याला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून दिली पाहिजे असं अण्णा म्हणतात. आपल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनातील भाषणामध्ये आवर्जून या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. 2 ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर एकूणच म्हणजे माणसाची जी काही गुलामी आहे, बंधन आहे, हे सर्व कुठंतरी उन्मूलन केलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे, माणसाला मुक्त केलं पाहिजे. मुक्त समाज आणि मुक्त माणूस हेच अण्णांचं जीवन होतं आणि म्हणून स्वातंत्र्याकडे ते ओढल्या गेलेले होते आणि हे सर्व त्यांच्या साहित्यातून प्रकट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे मॅक्झिम गार्कीचाही त्यांनी त्याच्यात उल्लेख केला आणि त्याचा हवाला देऊन ते असं म्हणतात की मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणं आणि त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून मुक्त करणं. तू गुलाम नाही आहेस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस असा साक्षात्कार मानवाला करून देणं आवश्यक आहे
आणि हे काम बुद्धिवंतांनी, विशेषतः साहित्यिकांनी केलं पाहिजे असं अण्णाभाऊ त्या ठिकाणी सांगतात. साहजिकच ते साहित्य संमेलनाचा प्रसंग असल्यामुळे साहित्यिकांना उद्देशून जरी ते म्हणाले असले तरी बुद्धिवंतांचं हे काम आहे हेच अण्णाभाऊंना या ठिकाणी सांगायचं होतं. अण्णाभाऊंनी वारणेच्या खोऱ्यात ही जी कादंबरी लिहिली आहे त्याच्यामध्ये भारत छोडो आंदोलनामध्ये आपल्या सर्वस्वाचं बलिदान करणाऱ्या एका तरुण स्वातंत्र्य सैनिकाची कथा त्यांनी चित्रित केलेली आहे आणि त्याला मदत करणारी त्याची ती प्रेयसी मंगला कसं आपलं सर्वस्व अर्पण करते. थोडक्यात स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे, आपलं सर्वस्व अर्पण करणारे हे सगळे पात्र अण्णांनी आपल्या साहित्यातून उभा केलेले आहेत. स्वातंत्र्य मिळविण्याची अदम्य इच्छा बाळगणारा सत्तू भोसले वारणेच्या वाघ या कादंबरीतून मांडलेला असून ब्रिटिशांची अरेरावी, उद्दामपणा आणि गुलामी लादण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधामध्ये हा सत्तू भोसले कसा बंडखोरी करतो हे त्यांनी त्या वारणेच्या वाघ या कादंबरीतून मांडलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मास्तर नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे. मगाशी मी बर्टे गुरुजींच्या आंदोलनाचा उल्लेख केला. म्हणजे अण्णांनी जे आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला पाहिलेलं आहे, जे वास्तव दर्शन त्यांना झालेलं आहे, त्याच वास्तवाचं चित्रण आपल्या साहित्यातून अण्णा करतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्रद्धेने आणि त्यागी वृत्तीने स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणारा हा बंडखोर गुरुजी मास्तर त्यांनी या मास्तर कादंबरीतून उभा केलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्याबद्दलची श्रद्धा आणि त्यासाठी त्याग करण्याची तयारी हा भाव व्यक्त करणारं हे साहित्य आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या कादंबरीतला अण्णांचा मास्तर स्वातंत्र्यासाठी शस्त्र हाती घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही हेही आपल्याला लक्षात येतं. स्वातंत्र्याचे स्फूर्तीस्थान, जाज्वल्य असं दैवत, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राला अण्णाभाऊ यांनी पोवाड्यातून अगदी जिवंत उभा केलं. अगदी रोमांच उभा राहतील अशा पद्धतीचं शिवचरित्र अण्णाभाऊ पोवाड्यातून गातात. त्यांनी हा पोवाडा केवळ महाराष्ट्रात, भारतातच नव्हे तर रशियापर्यंत नेला. रशियन भाषेतही त्याचं भाषांतर झालेलं आहे आणि स्वतः राष्ट्राध्यक्षांनी रशियाच्या अण्णाभाऊंचा सत्कार केला आहे या निमित्ताने. अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून अनेक ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य आणि देशाचं स्वातंत्र्य याची आज प्रकट होताना आपल्याला दिसतंय. त्यानंतर समता ही जी संकल्पना आहे यावर आपण थोडासा प्रकाश टाकूयात. अण्णाभाऊ साठेंचं स्वप्नच समता आधारित समाज निर्माण करणं होतं. त्यांनी उभं आयुष्य आपल्या या समता आधारित समाज निर्माण करण्यासाठी दिलेलं आहे. आजूबाजूला असलेली विषमता, उच्च नीचता, श्रेष्ठ कनिष्ठत्व याच्यावर अगदी प्रहार त्यांनी केले. क्षमतेवर मार्मिक कोरडे त्यांनी ओढलेले आहेत. मग ग्रामीण महाराष्ट्रातील उच्च नीचता, शोषण, विषमता, दारिद्र्य याचं चित्रण अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केलेलं आहे. एवढंच नव्हे तर मुंबईसारख्या महानगरातील दारिद्र्य आणि विषमता याचं सुद्धा कथा कादंबऱ्यातूनच नव्हे तर आपल्या पद्यरचनेतून सुद्धा अण्णाभाऊ साठे वर्णन करतात. अण्णाभाऊ साठे यांची मुंबईवर आधारित लिहिलेली पद्यरचना आपणा सर्वांना माहीतच आहे. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, परळात राहणारे रात दिवस राबणारे, मिळल ते खाऊन घाम गाळती. अण्णाभाऊच्या या पद्यरचनेतून मुंबईतील एकीकडे गगनचुंबी इमारती आणि दुसरीकडील विदारक दारिद्र्य अशी विषमता अण्णाभाऊ साठे मांडतात. पठ्ठे बापूरावांनी सुद्धा गर्भश्रीमंत मुंबईचं वर्णन केलेलं आहे. परंतु पठ्ठे बापूरावांना मुंबई श्रीमंत दिसते, परंतु अण्णाभाऊंना मात्र ती विषमतेचं प्रतीक वाटते. अण्णाभाऊंच्या वेगळ्या जीवनदृष्टीचा येथे आपणास प्रत्यय येतो. स्मशानातील सोनं या कथेत पोट आणि पोटातील भूक भागवण्यासाठी भीमानं केलेल्या घनघोर लढाईचं वर्णन आलेलं आहे. प्राध्यापक बाबूराव गुरव म्हणतात, शोषणाचा आणि सामाजिक व आर्थिक विषमतेचा अंत करण्याच्या प्रबळ प्रेरणा घेऊन संघर्ष उभा करणारं, भल्यांचा पुरस्कार आणि बुऱ्यांचा तिरस्कार करणारं अण्णाभाऊंचं साहित्य आहे. स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेले आमचे देशी सरकार जेव्हा सामाजिक विषमता, दारिद्र्य, भूक
आणि बेरोजगारी याकडे दुर्लक्ष करू लागते, तेव्हा ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है अशी घोषणा देऊन अण्णाभाऊ साठे सरकारलाही कोरडे मारायला डगमगले नाहीत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून सामाजिक न्याय ही सुद्धा राजकीय संकल्पना आपल्याला व्यक्त होताना दिसते, ती ठळकपणाने जाणवते. खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे सामाजिक बांधिलकी जपणारे आणि समाज परिवर्तनाचं शस्त्र हाती घेऊन लढणारे एक साहित्यिक वीर होते. कम्युनिस्ट चळवळीशी जरी त्यांचा जवळून संबंध आलेला असला तरी खूप आधीपासूनच समता आधारित विचारांचं लेखन त्यांच्या साहित्यातून त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य कष्टकरी, दलित, उपेक्षित आणि हक्क नाकारलेले स्त्री पुरुष होते. त्यांच्या साहित्यातून प्रगट झालेली त्यांची सर्वसामान्य माणसाविषयीची आंतरिक तळमळ, त्यांच्या सुखदुःखाचं चित्रण करण्याची त्यांची पद्धती, सामाजिक न्याय आणि सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य याचा ध्यास अण्णांनी घेतला हे आपल्याला दाखवून देते. अण्णाभाऊ यांच्या लेखनामागील दृष्टिकोन सांगताना डॉक्टर बाबूराव गुरव यांनी त्यांचं अंतरंग उलगडून दाखवलेलं आहे. अण्णा असं म्हणतात की मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही, अशी त्यांची लेखनामागची भूमिका या ठिकाणी असल्याचं गुरव सांगतात. अण्णाभाऊ म्हणतात की माझी जीवनावरची अतिशय प्रांजळ आणि प्रामाणिक अशी निष्ठा आहे आणि म्हणूनच मला माणसं आवडतात. ती तळागाळातली माणसं आवडतात. त्यांची श्रमशक्ती फार महान आहे. त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्यांची झुंज आणि त्यांचं यश यावर माझा विश्वास आहे. त्यामुळंच अण्णांच्या केंद्रस्थानी अशी सामान्य माणसं होती आणि म्हणून अण्णांचं साहित्य मग ते हे दलितांचं, कष्टकऱ्यांचं दुःख हे अभिव्यक्त करणार आहे. त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, त्याला न्याय भेटला पाहिजे. आणि म्हणून अण्णा असं म्हणतात की साहित्य ललित असो की दलित असो, खऱ्या श्रेष्ठ साहित्याचा माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. माणूसच हा साहित्याचा अधिष्ठान असला पाहिजे असं अण्णाभाऊ यांना वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने आणि धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचं चित्रण आलेलं आहे. हा जो नायक आहे फकीरा, हा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची भूमिका घेणार आहे. आपल्या सापळा या कथेतून दलित आणि सवर्ण असा संघर्ष अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. उच्चवर्णीयांच्या व्रथा, वर्णाभिमानास आणि त्यांनी रचलेल्या सापळ्यास दलित कसे भेदतात याचं वर्णन आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी उपकाराची फेड नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे. त्याच्यामध्येही उच्चवर्णीयांनी उच्च नीचता ह्या सर्व गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत. परंतु आपल्या समाजामध्ये अगदी खालच्या पातळीपर्यंत हे सर्व अगदी अनिष्ट परंपरा कशी झिरपत गेलेली आहे हे त्या कथेतून ते मांडतात. त्यांची वळण ही कादंबरी लक्षात घेण्यासारखी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासलेपण दूर करण्यासाठी आणि सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी जे विचार प्रसृत केले, जे आंदोलनं उभी केली, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाचं जे निरीक्षण केलं आणि बारकाईनं ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं तळमळीनं काम करतायत, आंदोलनं उभारतायत, विचार सांगतायत, तरी सुद्धा परंपरेनं असा बांधला गेलेला, जखडलेला हा माणूस बदलण्यास तयार नाही, आपल्या सवयी बदलायला तयार नाहीये, हे वळण बदलायला तयार नाहीये. आणि म्हणून हे वळण बदललं पाहिजे, ह्या चालीरीती, ह्या सवयी बदलल्या पाहिजेत, याला उत्तेजन देणारी वळण ही कादंबरी अण्णाभाऊ यांनी लिहून या ठिकाणी सामाजिक न्यायाची भूमिका घेतलेली आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटतंय की त्यांच्या फकीरा या कादंबरीमध्ये विष्णुपंत कुलकर्णी हे पात्र आलेलं आहे आणि विष्णुपंत कुलकर्णी याच्यावर स्वतंत्र त्यांनी कथाही लिहिलेली आहे, दीर्घ कथा. तर विष्णुपंत कुलकर्णी या कथेमध्ये जेव्हा दलितांच्या जीवन मरणाचा प्रश्न येतो, सामाजिक न्यायाचा प्रश्न येतो, तेव्हा दलितेतर उच्चवर्णीय विष्णुपंत कसे जहाल होऊन 1918च्या दुष्काळात दलितांना, कष्टकऱ्यांना जगण्यासाठी सल्ला देतात आणि अन्याय दूर करण्यासाठी पाठबळ देतात. त्या फकीराला अगदी ब्रिटिशांच्या आणि सावकारांच्या त्या अन्यायी अशा वर्तणुकीतून किंवा त्या अन्यायातून सोडवण्यासाठी मदत करतात, पाठबळ देतात, सहकार्य करतात, याचं वर्णन आलेलं आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. 1925ला ब्रिटिशांनी
मांग ही जात गुन्हेगार जात म्हणून जाहीर करणारा एक अन्यायकारक कायदा पास केला होता. आणि हा कायदा एवढा अगदी पराकोटीचा अन्यायकारक होता. या अन्यायकारक कायद्याविरुद्ध पेटून उठलेला जो काही सावळ्या मांग आहे तो त्यांनी आपल्या सावळ्या मांग या कथेतून चितारलेला आहे. ही कथा नंतर डोंगरचा राजा या नावानंही प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे अन्यायाचं परिमार्जन करणारे हे जे नायक अण्णांनी उभा केलेले आहे, मग ते फकीर असतील, सावळ्या मांग असेल, हे वेगवेगळे कथानक सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची भूमिका घेतात. आपल्या कोंबडी चोर या कथेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी खरं म्हणजे स्वतंत्र भारतातील सरकारवरच टीका केलेली आहे. म्हणजे स्वतंत्र भारतातील सरकार दारिद्र्य, भूक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि चोरांना त्यांनी चोरी केली म्हणून जबरदस्त शिक्षा करताय. तर चोरी करणाऱ्याची चोरी करण्याची वृत्ती किंवा तत्सम गुन्हे हे केव्हा थांबतील? अरे त्यांच्या जीवनातली गरिबी, त्यांच्या जीवनातलं दारिद्र्य जोपर्यंत हटणार नाही तोपर्यंत हे नष्ट होणार नाही. आणि म्हणून आपण हे दारिद्र्य दूर केलं पाहिजे याची आठवण ते शासनाला करून देतात, सरकारला करून देतात. आणि सरकारला या कामी यश आलेलं नसल्याची खंतही ते व्यक्त करतात. अशा अनेक साहित्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल. अकलेची गोष्ट आहे, खापऱ्यात चोर आहे, देशभक्त घोटाळे आहेत, शेटजीचं इलेक्शन आहे. या सर्व लोकनाट्यांमधून, कथांमधून त्यांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न मांडून सामाजिक न्यायाची भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण मार्क्सवादी विचारांकडे वळूया, साम्यवादी विचारांकडे वळूया. अण्णाभाऊ साठे हे साम्यवादी होते, मार्क्सवादी होते, हे विदित आहे, सर्वांना माहीत आहे, सर्वश्रुत आहे. त्यांच्या साहित्यातून आधीपासूनच समतावादी विचारांचा आविष्कार झालेला होता. परंतु श्रीपाद अमरोट डांगे आणि मार्क्सवादी चळवळीशी ते सान्निध्यात आले, संपर्कात आले आणि त्यांच्यातली जी मार्क्सवादाची जाणीव अधिक पक्की झाली. मुंबईतलं ते त्यांचं जे जीवन आहे, कामगार म्हणून त्यांनी जगलेलं, कष्टकरी म्हणून जगलेलं, त्या काळात होणारे संप, मोर्चे, त्यांच्या रोजीरोटीचा सवाल, कामगारांच्या चळवळीतील फाटाफूट, तिथलं राजकारण, वर्ग संघर्षाचं तत्वज्ञान, ह्या सगळ्या वास्तववादी अनुभवातून अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला पाठबळ भेटत गेलं आणि त्यांनी जे विचार प्रस्तुत केले त्यातून आपसुकच साम्यवादी तत्वज्ञान आविष्कृत झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांचं जीवन चित्रित करत असताना त्यांच्यातील मार्क्सवादी दृष्टिकोनाचा आविष्कार प्रभावीपणे व्यक्त झाल्याचं प्राध्यापक विश्वनाथ शिंदे सांगतात. अण्णाभाऊ पक्षाचा प्रचार करण्यासाठी पूर्णवेळ प्रचारक बनले होते. कम्युनिस्ट पक्षासाठी त्यांनी वाहून घेतलेलं होतं. शाहीर अमर शेख, द.न. गव्हाणकर यांच्या साह्यानं त्यांनी लाल बावटा पथक, कला पथक निर्माण केलेलं होतं आणि मार्क्सवादी विचारांचा प्रचार करण्याचं काम आणि वर्गनिग्रहाचं तत्वज्ञान व साम्यवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे करत होते. म्हणजे वर्गीय क्रांतीची उकल करण्यासाठी अगदी त्यांनी तमाशाचा बाज सुद्धा नेमकेपणाने उचललेला होता. म्हणजे पारंपरिक गणगवळणीच्या ऐवजी श्रमशक्तीला अभिवादन करणारा गण मोठ्या तडफेनं अण्णाने मांडलेला होता. त्यांनी तमाशाचा बाजच बदलला. म्हणजे तमाशामध्ये जे काही पारंपरिक गण म्हणण्याची पद्धती होती त्याच्यामध्ये गणेशाला किंवा वेगवेगळ्या देवी देवतांना अभिवादन करण्याची पद्धती होती. त्याच्या जागी त्यांनी स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, अनेक स्वातंत्र्यवीर यांची गणं गायला सुरुवात केली. म्हणजे हे सगळं जे काही अण्णाभाऊ साठे यांनी हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी वैर नावाची जी कादंबरी लिहिलेली आहे, या कादंबरीमध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकरी, शेतमजूर म्हणजे आहेरे वर्ग आणि जमीनदार हा आहेरे वर्ग आणि शेतकरी शेतमजूर नाहीरे वर्ग, या दोन वर्गांचा जो वर्ग संघर्ष आहे हा वर्ग संघर्ष त्यांनी वैर या कादंबरीतून चितारलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष जीवनात स्वीकारलेल्या वर्ग संघर्षाचं साम्यवादी तत्वज्ञान आपल्या साहित्यातून ते सुसंगतपणाने मांडतात हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपल्या छोट्या कथांमधून सुद्धा अण्णांनी साम्यवादी विचारांची अभिव्यक्ती केलेली आहे. त्यांची सुलतान ही जी कथा आहे ती मार्क्सवादी दृष्टिकोनातूनच लिहिलेली आहे. त्याच्यामधला जो नायक आहे तो आपल्या मूलभूत गरजा, अगदी अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी प्रामाणिकपणाने आणि प्राणांतिक असे प्रयत्न करत असतो. परंतु प्रयत्न करूनही तो जेव्हा आपल्या मूलभूत गरजा भागू शकत नाही तेव्हा तो बंडखोर बनतो आणि मग तो पेटून उठतो, संघर्ष करून मग न्याय खेचून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे ही जी कथा अण्णांनी उभारलेली आहे, कदाचित कार्ल मार्क्सने कामगारांना अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा जो उपदेश केलेला आहे तसा तर उपदेश अण्णा आपल्या कामगारांना देत नाहीत ना हे वाटल्या वाचून राहत नाही.
अण्णाभाऊ साठे यांनी वेगवेगळ्या ज्या पद्यरचना केलेल्या आहेत त्यातून सुद्धा मार्क्सवादी विचार प्रकट झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्यांनी कामगार स्तवन लिहिलेलं आहे. त्याचबरोबर काळा बाजार नावाची जी पद्यरचना केलेली आहे त्याच्यामध्ये जे सावकार आहेत, जमीनदार आहेत, साठेबाजी करणारे जे प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्यावर टीका टिप्पणी करणारं हे जे लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर एकजुटीचा नेता ही पद्यरचना त्यांनी केलेली होती आणि त्याच्यामध्ये हे साम्यवादी पक्षाचे नेते एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कामगारांनी, कष्टकऱ्यांनी एकत्र येऊन या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तरच या साम्यवादी चळवळीला आणि कामगार वर्गाच्या क्रांतीला यश येणार आहे असं त्या एकजुटीचा नेता या पद्यरचनेतून ते म्हणतात. स्टॅलिनग्राडचा पोवाडा असेल, लेनिनवर लिहिलेला त्यांचा पोवाडा असेल किंवा शिवारी चला हे त्यांची पद्यरचना असेल, हे सर्व अगदी साम्यवादी तत्वज्ञानाची मांडणी करणारं हे साहित्य आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण मानवतावाद या विषयाकडे येऊया. मानवतावाद ही जी संकल्पना आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून जागोजागी द्रगोचित होताना दिसते. अगदी अण्णाभाऊ साठेंचं जीवनच मानवतावादाच्या केंद्रबिंदू भोवतानी फिरतं. कारण ती माणुसकी, तो मानवतावाद आजूबाजूला कुठे त्यांना दिसतच नाही. म्हणजे एकीकडे या संस्कृतीचा मोठेपणा गायचा आणि प्रत्यक्षात मात्र माणुसकीहीन अशा पद्धतीची वागणूक काही लोकांना दिली जावी, ही जी विसंगत, विडंबनपर अशी जी परिस्थिती आहे अण्णाभाऊ साठे ती उघडी पाडतात आणि आपल्या भोमक्या या कथेमधून ते दारिद्र्यात, गुलामगिरीत जीवन जगत असलेल्या लोकांबद्दलचा प्रश्न उभा करतात आणि कुठेतरी आपण मानवता विसरलोय का याची जाणीव ते सर्वांना त्या माध्यमातून करून देऊ इच्छितात. भारतातील गरिबी त्यांनी स्मशानातील सोनं या आपल्या कथेतून मांडलेली आहे. अशिक्षितपणा, बेकारी, भूक, दारिद्र्य याचं नष्टचर्य या कथेतून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांचं मानवतावादी जे लेखन आहे ते कष्टकरी आणि ज्यांचं शोषण होत आहे अशा वर्गांसाठीचं होतं आणि त्यांच्या शोषण मुक्तीचा ध्यास या साहित्याने त्यांच्या घेतलेला होता आणि म्हणून अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं मानवतावादी लेखक होते या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. वर्गविरहित समाजाचं स्वप्न उराशी बाळगून आपलं सारं आयुष्यपणाला लावलेल्या या खऱ्या ध्येयवादी अण्णाभाऊ साठे सारख्या मानव मुक्तीच्या शिलेदाराला आज या व्याख्यानाच्या माध्यमातून अभिवादन करण्याची संधी मला मिळाली. खरोखरच एक भाग्याची गोष्ट आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 16 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. अगदी 20-25 हजार लोक घेऊन अण्णांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत हे स्वातंत्र्य कसं खोटं आहे याचा नारा दिलेला होता. ये आझादी झूठी है, देश की जनता अभी भूकी है. म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य, अधिकाराचं स्वातंत्र्य मिळून ही मानवता प्रस्थापित होणार नाही, हे स्वातंत्र्य समता अवतरणार नाही. तर जोपर्यंत ही भूक शमणार नाही, जोपर्यंत दारिद्र्य दूर होणार नाही, जोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत ही मानवता प्रस्थापित होणार नाही असंच या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना सांगायचं होतं. यानंतर मी थोडंसं फास्ट घेतो. भाषावार प्रांतरचना, मराठी भाषेचं राज्य अर्थात संयुक्त महाराष्ट्र चळवळ या विषयावर थोडंसं मी बोलतो. ही एक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे आणि ती राजकीय संकल्पना म्हणूनच अभ्यासली जाते. अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होणार नाही. अण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण आपल्या पोवाड्यातून, आपल्या पद्यरचनेतून, आपल्या साहित्यातून उभ्या महाराष्ट्राला करून दिलेलं आहे आणि एकत्र येण्याची, संघटित होण्याची आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्याची प्रेरणा दिलेली आहे. त्यावेळेला तत्कालीन मोरारजी सरकारनं त्यांच्या माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची या नाटकावर बंदी आणली होती. तरी सुद्धा अण्णाभाऊ आणि त्यांच्या साथीदारांनी त्याचे प्रयोग करून महाराष्ट्र पेटता ठेवलेला होता. त्यांचं माझी मैना हे गाजलेलं गीत आपणा सर्वांना माहीत आहे. या गीतामधून अण्णाभाऊ यांनी मुंबईबद्दलच्या सर्वसामान्यांच्या भावनाच व्यक्त केलेल्या आहेत. कृपा करून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तसं ते अनेकांनी सांगितलेलंही आहे की ही मुंबई माझी मैना गावाकडे राहिली ही जी मुंबईवर आधारलेली जी लावणी अण्णाभाऊ यांनी लिहिलेली आहे ती श्रंगारिक नाहीये, ती मराठी मनाचा ठाव घेणारी आहे. मुंबईचे महाराष्ट्राशी असलेले जे नाते आहे ते अण्णाभाऊ यांनी पती पत्नीच्या नात्यातून प्रकट केलेले आहे. शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ
वगनाट्य, लोकनाट्य इत्यादी साहित्याच्या माध्यमातून मराठी जनतेला मराठी भाषिक राज्य किती आवश्यक आहे हे पटवून देतात आणि मराठी भाषिक राज्याची मागणी लावून धरतात. मुंबईसह महाराष्ट्र ही न्याय बाजू आपल्या साहित्यातून ते सर्वांना पटवून देतात. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही अण्णाभाऊंच्या साहित्य कृतीतून राजकीय प्रश्नाबद्दल जागृती निर्माण करण्याचं अविरत कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. मग ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, गोवा मुक्ती संग्राम असेल किंवा बेळगाव कारवार या ठिकाणचा जो सीमावाद असेल, या सर्व चळवळीमधून त्यांनी आपल्या शाहिरीतून दिलेलं योगदान अतिशय महत्वपूर्ण असं आहे. आता शेवटच्या संकल्पनेकडे या ठिकाणी मी येतो आणि ती म्हणजे स्त्रीवादी विचार, स्त्री पुरुष समता. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून स्त्रियांचं दुःख, स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्त्रियांना परंपरेनं दिलेली दुय्यम वागणूक आणि त्याच्याबद्दलची खंत, चीड, संताप अण्णाभाऊ साहित्यातून व्यक्त करतात. अवतीभोवतीच्या आयाबायांच्या तोंडची गाणी, ओव्या, गोष्टी, आख्यायिका यांचा ठसा कोवळ्या अण्णावर लहानपणीच कोरला गेलेला होता. पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या अनेक स्त्रिया त्यांच्या भोवताली वावरत होत्या. त्या निष्ठावान स्त्रियांचं राजरोस होणारं शोषण त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. मुंबईतील औद्योगिकरण होत असलेल्या आधुनिक समाजात ही स्त्रियांचं होणारं शोषण अण्णा पाहत होते आणि म्हणून साहजिकच हा संताप, ही चीड त्यांच्या मनात धुमसणं आणि ती साहित्यातून व्यक्त होणं हे आपण समजून घेऊ शकतो. या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी जाणीवपूर्वक काही कादंबऱ्या, कथा स्त्रियांचं हे दुःख मांडण्यासाठी लिहिलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः अण्णाभाऊंची कादंबरी हा जो साहित्य प्रकार आहे, स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्त्रियांचं शोषण, स्त्रियांचं गुलामीचं जीवन आणि स्त्रियांच्या समस्या याची मांडणी करणार आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामध्ये काही कादंबऱ्यांचा, निवडक कादंबऱ्यांचा मुद्दा म्हणून मी उल्लेख करतो. त्यांची चित्रा ही कादंबरी आहे, वैजयंता आहे, चिखलातील कमळ आहे, फुलपाखरू आहे, टिळा लावते मी रक्ताचा आहे आणि मुख्य म्हणजे रत्ना ही जी त्यांची कादंबरी आहे याचाही उल्लेख करावा लागेल. आपल्या चित्रा या कादंबरीमधून मुंबई सारख्या औद्योगिक नगरीमध्ये एकीकडे औद्योगिकरण वाढत आहे आणि दुसरीकडे अनैतिकता वाढत आहे. शरीर विक्रयाचा व्यवसाय जो की माणुसकीला काळीमा लावणारा आहे तो मुंबईमध्ये कशा प्रकारे वाढला आणि कशा प्रकारे पैशाच्या लाभापायी अगदी जवळचे नातेवाईक ही स्त्रियांना या व्यवसायात ढकलतात याचं वर्णन अण्णाभाऊ यांनी केलेलं आहे. हजारो निष्पाप स्त्रियांना दलालाकडून कसं बळी बनवण्यात येतं याचं चित्रण अण्णाभाऊ यांनी आपल्या या साहित्यातून करून पुरुषी वृत्ती स्त्रियांचं कसं शोषण करते हेच प्रकट केलेलं आहे. आपल्या वैजयंता या कादंबरीमध्ये तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांचं दुःख, समस्या त्यांनी मांडलेली आहे. तमाशामध्ये कशा पद्धतीनं या स्त्रियांचं सामाजिक, आर्थिक, भावनिक एवढंच नव्हे तर लैंगिक शोषण होतं त्याचं चित्रण अण्णाभाऊ करतात. त्याचं विदारक, अगदी झिंझण्या आणणारं हे चित्रण आपण बघितलं तर स्त्रियांबद्दलची त्यांची ती तळमळ, आंतरिक तळमळ आपल्याला लक्षात येते. चिखलातील कमळ या कादंबरीत ग्रामीण महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी या अनिष्ट प्रथेचं वर्णन आलेलं आहे. मुरळ्यांना कसलंही संरक्षण नसल्यामुळे कशा पद्धतीने त्यांचं शोषण होतं याची मांडणी अण्णांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि विकृत पुरुषी वृत्ती त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. चंदन या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ यांनी पतीच्या मृत्यूनंतर वासनांध पुरुषी प्रवृत्ती विरुद्ध लढणाऱ्या साहसी स्त्रीचं चित्रण आणि ही विशेषतः कामगार आणि कष्टकरी स्त्री आहे हिचं चित्रण केलेलं आहे. फुलपाखरू ही कादंबरी सुद्धा फसवणूक झालेल्या स्त्रीला मुक्त करून सन्मानाचं जीवन देणाऱ्या सकारात्मक पुरुषी वृत्तीची दखल घेणारी आहे. थोडीशी दोन्ही बाजूची कथा आहे. म्हणजे स्त्रियांचं शोषणही होतं आणि स्त्रीला मदत करण्यासाठी म्हणून काही पुरुष धावूनही येतात. टिळा लाविते मी रक्ताचा या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी जे जाती प्रथा आणि उच्च नीचता जी समाजामध्ये आहे आणि त्यामुळं जे काही स्त्रियांच्या भावनाचा बळी दिला जातो त्याची मांडणी केलेली आहे. अगदी अलीकडे जी ऑनर किलिंग ही जी संकल्पना पुढे आलेली आहे ती कधी काळी अण्णांनी मांडलेली आहे. म्हणजे ऑनर किलिंग कसं समाजामध्ये होतं, म्हणजे खोटा बडेजाव, घराण्याची खोटी प्रतिष्ठा याच्या पायी कसा स्त्रियांचा बळी जातो हे अण्णाभाऊ साठे यांनी या टिळा लाविते मी रक्ताचा या कादंबरीमधून मांडलेलं आहे. मग त्या कादंबरीतली ती आवडी, तिचा तो भाऊ नागू आणि जबरदस्तीनं त्या उत्तम पाटलासोबत नागू आपल्या बहिणीचं लग्न लावून देतो आणि त्या नागूला त्या उत्तम पाटलाला फिट्स चा जो आजार असतो
रोग असतो आणि त्यामुळं आवडीचं जे जीवन आहे ते कसं दलदलीत जातं आणि मग शेवटी आवडी आपल्या घरीच काम करणाऱ्या धनाजी नावच्या मजुरासोबत पळून जाते आणि लग्न करते आणि नंतर मग तो नागू त्या ठिकाणी आवडीचा खून करतो आणि त्याचा बदला घेण्यासाठी मग धनाजी नंतर त्याचा खून करतो. असे वेगवेगळ्या पद्धतीचे पात्र त्यांनी उभा केलेले आहे. परंतु यातून अण्णाभाऊ साठे यांना समाजात असलेली जी जाती आहे त्याची प्रथा आहे आणि त्यातून स्त्रियांचा जाणारा जो बळी आहे तेच त्यांना मांडायचं होतं. देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पत्नीचं जीवन कसं असुरक्षित आहे याचं वर्णन अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या रत्ना या कादंबरीतून केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी स्त्रियांवर होणारे हे जे अन्याय अत्याचार आहे ते वेगवेगळ्या आपल्या पद्यरचनेतून, पोवाड्यातून किंवा कवितांमधून सुद्धा मांडलेले आहेत. आपल्या मूर्ती या कादंबरीमधून अण्णाभाऊ साठे यांनी जातीभेदाच्या भिंती तोडण्यासाठी आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलेलं आहे. डोळे मोडीत राधा चाले या कादंबरीमध्ये स्त्रियांच्या वागणुकीतील मनमोकळेपणाचा, खलप्रवृत्तीचे लोक कसे चुकीचा अर्थ लावतात आणि त्यामुळे अनेकांच्या जीवनात कशा दुर्घटना घडतात याचं चित्रण आलेलं आहे. आता खरं म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे, मध्ये मध्ये डिस्टर्बही खूप आले. मी त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सांगण्यासारखं बरंच काही आहे, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण थोडंसं कन्क्लूड करूयात. अण्णाभाऊ यांचं जीवन आणि साहित्य हा एवढा विस्तृत आणि रोमहर्षक पट आहे की 40-45 मिनिटांमध्ये किंवा 30-40 मिनिटांमध्ये तो समजून घेणं अवघड आहे. तरी परंतु त्यांच्या उपलब्ध झालेल्या साहित्याचा या 8-10 दिवसामध्ये धांडोळा घेतलेला आहे. सर्वच काही साहित्य या कोविडच्या पार्श्वभूमीवर जमा करता आलं नाही. काही ऑनलाईन, काही प्रत्यक्ष उपलब्ध केलेलं आणि काही यापूर्वी वाचलेलं, ऐकलेलं, या सर्व साहित्याचा आधार घेऊन हे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही मांडणी अपूर्ण आहे, त्याला काही मर्यादा आहेत याची मला जाणीव आहे. ते जे दोष राहून गेलेले आहेत ते कृपा करून आपण सर्व श्रोते पोटात घालाल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या भाषणाच्या मर्यादा परत एकदा मी आपल्या समोर मांडून काही राहून गेलेलं असेल तर ते आपण नंतरच्या याच्यामध्ये नंतरचे अशी अपेक्षा या ठिकाणी मी संयोजकाकडून व्यक्त करतो. आपले आणि संयोजकाचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करून आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.